ते 5 जॉब करत असताना तू वर्कशॉप सुरू केले, तर तुला सुरुवातीला अडचणी तर नक्कीच काहीतरी हो. आल्याच असतील. तर त्या तू कशा सोडवल्या? तुला काय अडचणी आल्या? सो खरं पहिली अडचण म्हणजे टाईम मॅनेजमेंट कशी करायची किंवा हं, एनर्जीची मॅनेजमेंट हं. कसं करायचं हा एक करायचं. मेन प्रश्न होता. हं, आणि त्याच्यानंतर अजून अडचणी म्हणजे लोकांना ते कसं पोहोचायचं आपण हं, लोकांपर्यंत, माहिती कसं पडेल आपल्या वर्कशॉप्सबद्दल किंवा अजून एक अडचण सांगायची झाली तर अगदी 2 तासामध्ये कुठलीही फोक आर्ट म्हणजे हं, लेट्स से वारली आर्ट हं, एक अगदी 2 तासात कशी शिकवायची? कारण ह्या एवढ्या मोठ्या आहेत सगळ्या गोष्टी हं. आणि त्याच्यात बरंच काही करण्यासारखं आहे. सो ते एक चॅलेंज होतं, की कसं 2 तासात सगळं फिट करायचं हं. आणि शिकवायचं. बरोबर. तशा वेगवेगळ्या अडचणी सुरुवातीला होत्या. हं, हं. पण मग ह्याच्यामध्ये सोल्युशन हेच होतं, की ह्याच्यामध्ये खरं सांगायचं तर कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची असते, हं, की हळू-हळू स्मॉल स्केलनी सुरुवात करायची हं. आणि छोट्या-छोट्या गोष्टींमधून शिकत-शिकत मग हळू त्याचा स्कोप आपण वाढवू शकतो. बरोबर. सो अशीच आम्ही छोट्या-छोट्या म्हणजे कमी लोकांपासून सुरुवात केली. हं, जरा लोकांचे सर्व्हे घेतले आणि मग हं, ह्याच्यातून आम्हाला अंदाज आला, की आपल्याला एक्झॅक्ट काय-काय करता येऊ शकतं. हं, हं. सो अनुभवातून मग पुढच्या गोष्टी घडत गेल्या. हो, बरोबर.